सध्या मी उभा आहे रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील बेलघर या गावामध्ये. आपण माझ्या मागे पाहताय ही शेतकऱ्यांची शेती आहे. मात्र आलेल्या अवकाळी पावसामुळे या शेतीचं कशा पद्धतीमध्ये नुकसान झालेलं आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकताय. आणि याच शेतकऱ्यांना भेट दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांनी. आणि शेतकऱ्यांचे दुःख जे आहे ते त्यांनी समजून घेतलेले आहेत. आपल्यासोबत या संदर्भात थेट बोलण्यासाठी चव्हाण सर आहेत. सर, एकंदरीत काय परिस्थिती आहे यावर्षी? अत्यंत पर्जन्यवृष्टी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर जे शेतकऱ्याचं हजारो हेक्टर ह्या रायगडमध्ये भात शेतीचं नुकसान झालेलं आहे. हा रायगड हा भाताचं कोठार म्हणून ओळखलं जातो. या रायगडमधला शेतकरी हा कमरेला कोयता लावून हा शेतामध्ये राबत असतो. आज त्याचं पूर्ण शेती ही गेलेली आहे पावसामध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की दिवाळीच्या आधी आम्ही या शेतकऱ्यांच्या घरी त्यांच्या खात्यात पैसे जमा करू. मी आज शेताच्या बांधावर आलोय. पूर्ण शेतकऱ्यांची रायगड जिल्ह्यामध्ये चौकशी करतोय. पंचनामे झालेले नाहीत. आता तळा तालुक्याच्या तहसीलदार पाटील मॅडम यांच्याशी मी चर्चा केली. त्यामुळे अजून हे चालू आहे, पंचनामे चालू आहेत. त्यांना विचारलं मी की तुम्ही किती शेतकऱ्यांना मदत पोचवली सरकारच्या माध्यमातून, असा एखादा शेतकरी दाखवा. तर त्या ठिकाणी ते दाखवू शकले नाहीत. म्हणजे तळा तालुक्यामध्ये एकाही शेतकऱ्याला या ठिकाणी मदत पोचली असं सरकारने जर दाखवलं तर आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी 1,00,000 रुपयाचं बक्षीस देऊ. हे फसवं सरकार आहे. या ठिकाणी असणारे खासदार सन्माननीय तटकरे साहेब आणि त्यांच्या कन्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत, पण त्यांना शेतावरच्या बांधावरच्या लोकांचं शेतकऱ्याचं दुखणं पाहण्याला वेळ नाहीये. त्यांना हवं आहे फक्त पालकमंत्री पद. शेतकऱ्यांचं रयतेचं काही घेणं देणं नाहीये. या ठिकाणी अशा लोकांचा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांना शेतकऱ्याशी घेणं देणं नाहीये. या ठिकाणी जर तातडीनं मदत मिळाली नाही, हेक्टरी 50,000 रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्याला हे तातडीने मिळाली पाहिजे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग शेतकरी ज्यावेळेस आक्रमक होईल त्यावेळेला ह्यांना खरी जागा दाखवली जाईल. स्थानिक मतदारसंघाचे आमदार यांचं इकडे दुर्लक्ष होतंय का? कारण शेतकरी बोलताना मगाशी म्हणाले की कुठल्याच लोकप्रतिनिधी इथे लक्ष दिलेलं नाही. स्थानिक आमदारांना आणि मंत्र्यांना भात कुठल्या बाजूने उगवतो, भात कसा लागवड केली जाते याचीच माहिती नसल्यामुळं ते बांधावर येतील कशाला? त्यांना पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कसा मिळवायचा, पवार साहेबांचा पक्ष त्यांनी चोरलेला आहे. ह्या अशा पद्धतीने सत्ता मिळवणारी लोक आहेत. फक्त सत्ता मिळवणं एवढाच त्यांचं ह्या ठिकाणी लक्ष आहे. गोरगरीब जनतेचं काय त्यांना पडलेलं आहे? जनता रडते, रडू द्या, अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी चाललेला कारभार आहे खासदार आमदारांचा. आणि म्हणून करता आमच्यावर वेळ आलेली आहे की शेतकऱ्यांची जातीनं त्या ठिकाणी शेतावर जाऊन चौकशी करण्याची. म्हणून आम्ही आज रायगड जिल्ह्यात सर्वत्र फिरतोय. हजारो हेक्टर प्रचंड शेतकरी संतप्त झालेला आहे. जर यावर्षी शेतकऱ्याला मदत मिळाली नाही ना तर पुढच्या वर्षी भात शेती होणार नाही. भाताचं कोठार रिकामं होईल अशी परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी जो कोरा 7/12 म्हटलाय ना, तो 7/12 कोरा तसा नाही होणार. तर शेतीच नसेल, भात पिकच नसेल, अशा पद्धतीचा कोरा असेल. आणि शेतकरी या पुढच्या काळामध्ये जर आत्महत्या करणार असतील तर ह्या देवेंद्र फडणवीस हे जे काही सरकार आहे या सरकार त्याला कारणीभूत ठरणार आहे. एकंदरीत आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत. मामा, काय नाव आपलं? रमेश धोंडू दाभेकर. काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे? अवकाळी पाऊस आणि हुंदर ह्यांच्यामुळे आज अशी परिस्थिती झाली आहे आणि खूप आमची दशाना झालेली आहे. आज खाली बघा, हे काय भाताची दशाना झाली. असं कित्येक ठिकाणी प्रत्येक शेतीमध्ये अशीच दशाना झालेली आहे. शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, अशी परिस्थिती शेतकरीची झाली. आपल्यासोबत अनेक काही शेतकरी आहेत. मामा, काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती हीच पावसामुळे सर्व शेती जेवढं धान्य आहे तेवढा कुसून जातोय, रुजून जातोय. शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. आज 1 वर्ष मेहनत करतोय, कष्ट करतोय, पैसे टाकतोय खता ह्याला त्याला, पण ते काहीच त्याचा उपयोग नाही. नुसता आता हा भात कापायचा आणि फेकून द्यायचा अशी परिस्थिती झालेली आहे. तर सरकारने काहीतरी तिकडे लक्ष घेतलं पाहिजे.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर अवकाळी झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्याचा हातातून हात आलेला जो घास आहे तो एकंदरीत जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये भात शेतीचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. आता शरदचंद्र पवार गटातर्फे 50,000 हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती प्रशासनाकडे केली जाते. आता या मागणीकडे प्रशासन कसं पाहतंय हेच खरं पाहावं लागणार आहे. राज वैशंपायन, टीव्ही मराठी, तळा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.